हाय फ्रेंड्स, सगळ्यांना माझा नमस्कार. संगीता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, मी बनवत आहे दोडक्याची भाजी. आणि दोडक्याची भाजी तुम्ही कशी बनवता सांगा. मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. चला तर बघू मी कशी बनवते दोडक्याची भाजी. बघा, तर मी दोडके धुवून घेते मस्त स्वच्छ पाण्याने. आणि बघा, दोडके एका धुवून घेत आहे मी अगोदर दोडके धुते असं पाण्यानं. आणि बघा, गोलू माझा म्हणत आहे, मम्मी काय करायलीस ते म्हणत आहे. आणि मी सांगायले त्याला की पाणी जाऊन फेकून ये गोलू. आता झालेलं आहे दोडके वगैरे धुणं. तर आम्ही बाहेरगावी आहोत, तिथं काही नळ वगैरे बेसिन वगैरे काहीच नाही. आणि छोटंसं घर आहे बघा, तुम्ही बघू शकता. बाजूला किती पसारा आहे आमचा. तर मी सरकून ठेवत, ॲडजस्ट करत. जागा खूप थोडी आहे. तिथंच रूम आहे, तिथंच झोपायला आहे थोडं त्याच्या बाजूलाच. मी बसले त्याच्या बाजूला. आणि आता मी शिलणार आहे दोडके शिलून घेते बघा. आणि ते हातामध्ये मी ज्याच्यानं दोडके शिलत आहे ना, ते खूप चांगले आहे, उपयोगी वस्तू आहे ती 20च रुपयाला आणलेली आहे मी. आणि जर करता तुम्हाला चहामध्ये अद्रक जर टाकायचं असेल तर ते खूप उपयोगी ठरणार आहे तुम्हाला. मी ज्याच्यानं दोडके किसत आहे त्याच्याने ते खूप उपयोगी येणार आहे. आणि मी मस्त दोडके खिसून घेते. वरचं जे असते ना ते काढून घेतलं आहे बघा मी सगळं. 3 दोडके आहेत, जवळपास पाव किलोच आहेत म्हणा, जवळपास पाव किलो दोडके आहेत. पुन्हा एकदा परत धुवून घेते मी पाण्यामध्ये. आणि आता काय गोलू माझं काम ऐकणार नाही. तर गोलूला पहिल्यांदा सांगितले होतं, राग आलता पाणी फेक म्हणून. त्याला खात होता तो आणि त्याला फेकता येत नव्हतं, म्हणून मी जवळच पाणी फेकले. दोडके खिसले, त्या टोपल्यामध्ये पाणी फेकून दिलं आहे. चाकू पण धुवून घेतला आहे बघा मी आणखीन एक वेळेस. आता कापणार आहे दोडके. आणि दोडके चांगले आहेत, तेवढे काही हे नाहीत, थोडे हे आहेत, थोडे निबर दिसायलेत. तर मी निबर कशाला आणल्या म्हणून विचारलं होतं त्यांना. तर नाही, चांगले आहेत म्हणून दिलेत म्हणून सांगत होते ते. तर बघा, दोडके कापून घेतलेले आहेत मी, लास्ट एवढेच आहेत कापायचे. तर बघा, फायनली माझं दोडके कापून घेऊन झालेलं आहे. आणि बघा, दाखवत आहे मी. आता केला आहे गॅस ऑन आणि ठेवली मी त्याच्यावर कढई ठेवून त्याच्यामध्ये घेणार आहे भाजून मी शेंगदाणे. तर कढई तपलेली आहे. आता घेते मी शेंगदाणे भाजून. बघा, शेंगदाणे एवढे टाकत आहे मी. एका वंजळाचा कमी वंजळाला पण टाकून घेते, मस्त भाजून घेते. शेंगदाणे बाजूला ठेवलेत. आता तेवढेच राहिलेत. राशन संपायला आलेलं आहे, 1 महिन्याचा जवळपास होत आहे शेंगदाणे आणून. ते आता भरायचं आहे राशन. तर बघा, मी मस्त भाजून घेते शेंगदाणे. तुम्ही टाकता का सांगा दोडक्याच्या भाजी शेंगदाण्याची कूट? तर मला तर खूप आवडते. मी भाज्यांमध्ये शेंगदाणे खूप टाकते, दुसरं काही टाकू किंवा न टाकू, शेंगदाणे टाकल्यावर मस्त लागते भाजी कोणतीही. चव येते, थोडं भाजीला ग्रेव्ही पण होते. शेंगदाणे भाजून घेतलेत बघा मी. आता त्याच्यावरचं मस्त ते काढणार आहे मी, सालपटवरचं आहे ते. आणि खायला मागत आहेत शेंगदाणे म्हणून मी राग करत आहे. मी थोडेच भाजून घेतलेत आणि बघा कसे मागायलेत त्यांनी. तर देत नाही आहे, मी थोडेच भाजून घेतलेत म्हणत आहे मी. आणि दे म्हणून सांगत आहेत म्हणून मी देत आहे शेंगदाणे. बघा किती देते बघा मी शेंगदाणे. दे पाया पडतो असं म्हणत आहेत त्यांनी. तर बघा, मी देत आहे शेंगदाणे एवढे. तर एवढे देत आहे बघा, आणखीन देच म्हणत आहेत त्यांनी. तर मजाक केली मी त्यांच्यासोबत. आणि खरंच नाही द्यायचं होतं मला शेंगदाणे, कमी भाजले होते. आणि मागल्यावर काय देऊ मी, आणि भाजीत काय टाकायचं म्हणून सांगत होते. आणि सालपट काढून झालेला आहे. मी असं पाकडून घेते शेंगदाण्याला, अंगावर पडत आहे बघा. तर झालेलं आहे काढून मस्त. थोडं निघालेलं आहे, थोडं नाही निघालेलं आहे. असू द्या, काही तर तसंच टाकतात. आणि पिल्लू होती उरलेली आता शेंगदाणे खायची, तिनं पण घेतली बघा.
ऐकतच नव्हते. शेंगदाणे म्हणल्यावर खूप आवडीने खातात. आणि आम्ही बाहेर गावी असल्यामुळं आमच्याजवळ काही मिक्सर वगैरे काही कुटायचं वगैरे नाही आहे. त्याच्यामुळं मी असं गिलासातच कुटून घेते. त्याने गिलासावर टाकल्यामध्ये सुद्धा दे दे म्हणत होते. तर मी गडबडीने कुटायला चालू केले असं शेंगदाणे आणि गिलासामध्येच कुटून घेते मी शेंगदाणे. तर झालेलं आहे बघा फायनली कुटून माझं शेंगदाणे. मी मसाला काढून घेतलेला होता. माल मटेरियल काय काय कापलेलं आहे ते बघा परातीमध्ये आहे, काढून ठेवलेलं आहे मी. शेंगदाण्याचं पण कुटणं झालेलं आहे. गिलासामध्ये काढून ठेवले मी ते पण. आणि आत्ता मी ठेवणार आहे कढाई परत एकदा. बघा ठेवली मी कढई परत एकदा आणि टाकून घेणार आहे त्याच्यात तेल. तर बघा मी हे तेल वापरते. सफोला आहे तेल. कढई तापलेली आहे. तर आता टाकून घेते तेल. मी तेल टाकून घेते आणि गॅसचा फ्लेम ऑन आहे, मोठा केलेला आहे गॅस फ्लेम. तेल टाकलेलं आहे. पहिल्यांदा टाकलेला आहे मी कांदा. त्यानंतर टाकत आहे आणखीन कांदा. थोडा जास्त कापलेला होता मी कांदा. आणि जास्त म्हणजे एका मोठ्या साईजचा कांदा होता, म्हणजे अर्धा कापून कसा ठेवायचा म्हणून मी एक कांदाच टाकते. कापल्यावर मस्त जास्त हे होते, चिरट होतात म्हणून कांदा जेवढा मोठा आहे तेवढा मोठा कांदा टाकलेला आहे मी. आणि मस्त असं परतून घेणार आहे कांद्याला. त्यानंतर टाकणार आहे मी लसूण, जिरे आणि बाकीचं माल मटेरियल टाकते. तिखा लसूण टाकत आहे बघा. जिरे तर टाकायचेच आहेत आणि जिरे पण टाकत आहे बघा मी. मिरची आली होती मधात, मिरच्याला मी आताच टाकून घेत नाही आहे. ते सगळं कडणं झाल्यावर मस्त भाजलं तर मिरच्या टाकून घेते मी. आणि थोडंसं उरलेलं होतं परातीला चिटकून, टोमॅटोचं पाणी आलं म्हणून ते राहत होतं, तसंच निघत नव्हतं. ते पण टाकून मी असं परतून घेणार आहे. मस्त लाल गोल्डन फ्राय होईपर्यंत करपू देणार आहे मी. असंच फिरवत राहील मी. असंच त्याला लाल होत आले आहेत बघा कांदे. तर लाल झालेले आहेत फायनली कांदे. तर मी टाकते बघा मिरच्या टाकून झाल्यानंतर टाकणार आहे मीठ. म्हणजे काही अर्धवट भाजायचे असले तरी कांदा लसूण ते भाजून जाते. आणि टमाटे टाकलेले आहेत मी. आता टाकत आहे मसाला आणि हळद. मसाला हळद अशी टाकून घेते मी. शेंगदाणे कुटलेले बाजून ठेवलेले आहेत. टमाट्याला असा किचकिण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर काही वेळ ते तेलामध्ये कडले तर ऑटोमॅटिक होऊन जातील मेल्ट. तर बघा झालेले आहेत टोमॅटो मेल्ट. झालेले आहेत मेल्ट टोमॅटो. म्हणजे बाजाराहून आणले त्या दुसऱ्या दिवशी दोडके बनवले तर चांगले लागतात, नाही तर ते अलगच सुकून जातात दोडके. त्याच्यानंतर टाकणार आहे मी दोडके कापून ठेवलेले. असं टाकून देते मी दोडके. ते आहेत ते पण टाकायचे आहेत. ते पण टाकते बघा. खाली लागत होतं, थोडा जास्त जाळ होता म्हणून. शेंगदाण्याची कूट पण गेलती त्याच्यात, त्याच्यामुळं होत होतं. आता मी शेंगदाण्याची कुटणी पण टाकलेली आहे. मला तर खूप आवडते कोणत्याही भाज्यामध्ये शेंगदाण्याची कुटणी टाकायला, वांग्याच्या. आणि आता टाकत आहे मी पाणी. हळदीचा हात धुतला होता त्या पाण्यात. पाणी आलेलं नव्हतं आमच्या घरी. 2-4 दिवस झालं तर फिल्टरचं पाणी येत नव्हतं. तर पाणी पण टाकून दिलेलं आहे बघा मी त्याच्यामध्ये.
आणि साईडला ठेवली प्लेट ते मसाल्याची. आणि लो मिडियम करून झाकून घेतलेलं आहे. आता पीठ गव्हाचं, दोडक्याची भाजी म्हणल्यावर भातासोबत तर खाऊ शकत नाहीत कोणी पण, आणि मी पण नाही. घेतलेलं आहे अर्धा किलोच्या जवळपास पीठ मी गव्हाच्या पिठाला मस्त मळून घेतलंय बघा. आणि चपात्या बनवायला सुरुवात केली मी. कधीही कोणताही भाजीपाला आणला तर मी अगोदर चपात्या किंवा भाकरी बनवते. भाकरी तर इथं पीठ भेटते पण जास्त महाग भेटते म्हणून मी चपात्याच खाते. आमच्या घरी चपात्याच खाता आम्ही. तर मस्त असं लाटून घेते मी. चपात्या कधीही करायच्या असेल तर मी अशा 3 कोनीच चपात्या करते. तुम्ही कशा करता चपात्या सांगा. मी आणि अगोदर पण ते करून ठेवलेल्या आहेत चपात्या बघा. म्हणजे गॅस बचत होते म्हणून मी अशा अगोदरच चपात्या करून ठेवते. अर्धवट भाजायची असेल गॅसवर चपाती तर असं मी अगोदरच करून साईडला प्लेटमध्ये काढून ठेवते. त्यानंतर जाळ जर मस्त मोठा करून मग भाजायचंच काम असते म्हणून असं साईडला करून ठेवते मी अगोदर चपात्या. आणि टाकून घेतलेलं आहे तेल. आणि चपात्याला मी तेल लावते. तुम्ही लावता का सांगा. तुम्ही घरच्या चपाती बनवल्या असल्या तर तेल लावून कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला आवडत नाही. तर माझ्या घरी सगळ्यांना आवडते तेलाच्या चपात्या खायला. आणि असं तेल लावून घेते मी मागून पुढून एक वेळेस. आणि मस्त भाजायचं आहे मला चपातीला. तर बघा चपाती किती मस्त फुगलेली आहे तेल लावून भाजल्यामुळं. आणि पिठाला मी अर्धा तास अगोदरच मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळं खूप मस्त पोळ्या फुगत होत्या चपात्या. बघा फुटून जात आहेत मस्त फुगून. आणि दोडक्याच्या भाजीसोबत चपात्या खायच्या म्हणलं तर खूप आवडतात मला चपाती आणि दोडके खायला. चपातीचं काळं पडलं होतं चपातीवर, ते काही नाही आहे, दुसरं चपातीचं करपलेलं आहे त्या चपातीवर पडलेलं होतं म्हणून तसं काळं दिसत आहे. आणि बघा मी एवढ्या चपात्या बनवून ठेवल्यात. अर्धा किलोच्या चपात्या म्हणलं तर असं झाकून ठेवते मी चपात्याला. चपात्या झालेल्या आहेत, थोड्याच भाजायच्या होत्या. आणि बघा दुसऱ्या साईडला मी ठेवलेलं होतं भाजी आणि झालेली आहे माझी दोडक्याची भाजी. बघा कशी झालेली आहे माझी दोडक्याची भाजी. कसा आला दोडक्याच्या भाजीला कलर. आणि टाकून घेते मी एका प्लेटमध्ये दोडक्याची भाजी. आणि चपात्या ठेवल्यात मोडून. तर या दोडक्याची भाजी आणि चपात्या खायला. कशी वाटली दोडक्याच्या भाजीची रेसिपी